1-2 हजार नव्हे, तब्बल 8 कोटींची लाच मागितली. अधिकाऱ्यांच्या करामतीने पुणे हादरले. देशातील भ्रष्टाचार कमी झाल्याचा दावा सरकारकडून केला जातो आहे. मात्र आता पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोट्यावधींची लाच मागताना 2 जणांना रंगेहात पकडले आहे. 5 डिसेंबर रोजी सापळा लावून विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत 1-2 लाख नव्हे तर तब्बल 8 कोटींची लाच मागणाऱ्या 2 व्यक्तींना रंगेहात पकडले आहे. त्यांच्यावर आता विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विनोद देशमुख आणि भास्कर पौळ अशी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या घटनेत पुण्यात खळबळ उडालेली आहे. 8 कोटींची लाच मागणाऱ्या आरोपींमध्ये विनोद देशमुख, शासकीय भूमी अभिलेख खात्यातील सरकारी कामकाजाशी संबंधित व्यक्ती, कार्यालय पुणे, न्यू भामा सोसायटी, वाडगाव बुद्रुक, आणि भास्कर पौळ, स्वतःला सरकारी भूसंपादन सल्लागार आणि ऑडिटर म्हणवणारा, पत्ता रामपूर रोड, मंगुळा मंदिराजवळ, रहिमाबाद, नवी मुंबई या दोघांचा समावेश आहे. या दोघांनी पहिल्या हप्त्यात 30 लाखांची मागणी केली होती आणि हेच 30 लाख रुपये घेताना या आरोपींना रंगेहात पकडण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.